स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर कर्नाटकाची दुसरी राजधानी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात हक्कीपक्की आदिवासी समाज मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव सुवर्णसौध येथे मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी हक्कीपक्की समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की आजही त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखले यासारख्या महत्त्वाच्या ओळखपत्राचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ मिळत नाही. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यासारख्या अत्यावश्यक सेवा अद्याप या समाजापर्यंत पोहोचल्या नाहीत. यामुळे कुपोषण, गरिबी, बेरोजगारी आणि जमिनीवरील हक्कांपासून वंचित राहण्याची समस्या भेडसावत आहे. विकासाच्या नावाखाली होणारे विस्थापन आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यात येणाऱ्या अडचणीमुळे हक्कीपक्की समाजाचं जीवनमान दिवसेंदिवस खालावत आहे. तसेच शासनाकडून अपुरी माहिती आणि दुर्लक्ष यामुळे समस्याचं प्रमाण वाढलं आहे. आंदोलनात सहभागी नागरिकांनी सरकारकडे मागणी केली आहे की हक्कीपक्की आदिवासी समाजाला तातडीने सर्व ओळखपत्रे, रहिवासी दाखले तसेच पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांच्या हक्काची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करावी. या आंदोलनात महिलांसह अनेक आदिवासी नागरिक उपस्थित होते. त्यांनी आम्हालाही समान हक्क द्या, विकास आमच्यापर्यंत आणा अशी घोषणाही त्यांनी केली. हक्कीपिक्की आदिवासी मला तर सगळ्या लोकांचे बी माहिती आहे. हे आमच्या इंडिया भारतमध्ये बी माहिती आहे की आदिवासी हक्कीपिक्की हायस म्हणून माहिती असलाय तरी बी आमच्यामध्ये काय लक्ष नाही. आमच्याचे काय आमच्या परिस्थिती काय आहे म्हणून सरकार लोक काय बघायचं नाही. रानात राहिले की नाही, रानात मध्ये काय तरी मारून खाऊन पोट भरून जाग्या म्हणला तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आम्हाला अवघड. इकडे राहायचं नाही. इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लहाई इकडे तुम्हाला त्रास असणार, तुम्हाला धरून घालणार, जेलमध्ये घालणार, मारणार असं म्हणून तिकडनं आम्हाला हलवायचा. तिकडनं आम्हाला दुसऱ्या जागाला पाठवायचं आणि दुसऱ्या जागा गेला सिटीमध्ये आले की नाही, सिटीमध्ये खासगी जागामध्ये राहिला तर आम्हाला काय म्हणायचं, तुम्ही कुठले लोक, कुठून आले, तुम्हाला इकडे राहायचं बोलले कोण म्हणून पोलीस लोक आम्हाला पाठी लागायचा. तुम्ही चोरी करून खाणार का, चोरी करून खायचं, इकडे आले का, चला तुम्ही. मला तर आम्ही जाऊन कुठे मरायचा, आम्हाला बी जागायचा हाय की नाही परमिशन. हे आपण भारतमध्ये आमची बी जागायचं हाय खानूल हाय. तिच्यासाठी आम्ही काय भीक मागताय सरकारकडे, आम्हाला बी व्यवस्था करा आणि आम्हाला राहायला घर आणि एक जागा, मुलाबाळाने शाळा आणि आम्हाला बी जगायचा एक, आम्हाला बी एक जागून कसा जायचा म्हणून आम्हाला बी एक रस्ता दाखवून द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय तेवढंच आणि काय नाही असं. आणि अनेक वेळा आम्हाला सरकार काहीतरी आम्हाला असे 50 मीटिंग झाली तरी बी आमच्यावर लक्ष नाही आणि काहीतरी बी त्याने आमच्यावर लक्ष नाही दिले की नाही. आम्ही रानात जाणार, प्राण पक्षीमध्ये काय भेटला, रानात मध्ये काय भेटला ते मारून खाऊन पोट भरून आम्ही जगणार. तेच विनंती आमची. आम्ही 60-70 वर्षापासून आम्ही रानातच होता. आम्हाला कोण बी बघू सारखं येत नाही. रानामध्ये काय करायचा, आम्ही कुठला बी पक्षी, कुठला बी काहीतरी खाऊन आम्ही जगत होता. फॉरेस्ट लोकांनी काय करायचं, आम्हाला हाकलून घालायचा. एक गावात दुसऱ्या गावात म्हणजे जायचा, दुसऱ्या गावाची दुसऱ्या गावात, असा करू 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 कितीतरी वर्ष झाले आमचे. आजपर्यंत आम्हाला काय भेटूच नाही सरकारापासून. याच्यासाठी आम्हाला काय केलं, आता आमच्या संघटने एक झालंय. आता आम्हाला सरकारापासून काहीतरी घर भेटू, काहीतरी रेशन कार्ड पाहिजे, काहीतरी जाती इन्कम पाहिजे, आम्हाला काहीतरी एक वोट लिस्ट पाहिजे आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही काय केलंय, इथे येऊन काहीतरी एक मीटिंग करायचं म्हणून आम्ही DC कडे जाऊन हे सांगितल्या गोष्टी. आम्ही तसा आमच्या राजशेखर साहेब काय सांगितलंय, येवा एक मीटिंग करूया, एक CM साहेबला आम्ही सांगूया म्हणून तिने सांगितलंय. असंच आम्हाला मुळेबाल आमच्याकडे बी आहे. किती वर्षापासून आम्ही असं रानामध्ये पडून आहे. आम्हाला काय जागा नाही, काय घर नाही, काय रेशन कार्ड नाही, काय जाती प्रमाणपत्र नाही, काय नाही. मला एक विजनंत करून तुम्ही सगळे मीडियावाला तुम्ही काहीतरी करून आम्हाला देऊ शकता. तसं एक निवेदन केलं तर तेवढंच चांगला. छनू म्हणून